मतदारसंघाबाबत आताची मोठी बातमी। धैर्यशील मोहिते आणि रामराजे निंबाळकर शरद पवार गटामध्ये येणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। संजीव राजे किंवा धैर्यशील मोहितेंपैकी एकाला उमेदवारी मिळण्याची सूत्रांची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी TV9 मराठीला ही माहिती दिली। तर सातारा आणि माढा या संदर्भामध्ये शरद पवार गट मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कावसे यांच्याकडे। प्रदीप, निखिल, आपल्याला माहिती आहे की माढा लोकसभेमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। ते म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये येतील का, किंवा जे अजित पवारांसोबत सध्या रामराजे नाईक निंबाळकर आहेत ते पुन्हा शरद पवारांकडे येणार का। मात्र जी सूत्रांकडून माहिती मिळते किंवा शरद पवारांनी अनौपचारिक गप्पांमध्ये जी माहिती दिलेली आहे ते म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर असतील, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील जे आहेत ते पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत। अर्थात तुतारी या चिन्हावरती या दोघांपैकी घराण्यामधला एक व्यक्ती जो आहे तो शरद पवार गटाकडून निवडणूक लढवेल। संजीव राजे नाईक निंबाळकर जे खरं तर रामराजे नाईक निंबाळकरांचे पुतणे आहेत, त्यांनी सुद्धा लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केलेली होती। तर दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते पाटील यांना भाजपकडून खरं तर तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी जी आहे उघडपणे बोलून दाखवलेली होती। मात्र या दोन घराण्यांचा निर्णय जो आहे तो आता जवळपास निश्चित झालेला आहे। 2 दिवसांमध्ये अधिकृत निर्णय जो आहे तो खरं तर दोन्ही घराण्यांकडून जाहीर केला जाईल। ते म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील घराणा आणि ते म्हणजे फलटणचे नाईक निंबाळकर जे घराणं आहेत ते लवकरात लवकर शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश करेल। मात्र पवारांनी सांगितलेलं आहे की दोन्ही घराण्यांनी बसून एकत्रितपणे संजीव राजे नाईक निंबाळकर हे निवडणूक नक्कीच। धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। माढा लोकसभा मतदारसंघात किंवा सातारा संदर्भात शरद पवार गट मोठा निर्णय घेऊ शकतो।